हॅलो. हा साहेब. हॅलो. साहेब बोला ना, फोन केली. हो, काय बोलणं चालू आहे का साहेब? मीटिंग नाही संपली अजून? ते मीटिंग चालू आहे साहेबांची आज. मी बोललोय त्यांना, थांब म्हटलीत मला. नाही नाही, त्याच्यात माझं नाव कशाला टाकता तुम्ही कारण नसताना? तुमच्या माझा नावाचं काही संबंध आहे त्याच्यात? ऐका ना, मी साहेबांना बोललो नाही अजून काय, म्हणजे फक्त सांगितलं असा असा फोन आला होता म्हणून. साहेबांनी मला 5 मिनिट थांबायला सांगितले. अरे पण कसं आहे, सुपेकरांच्या हातात काहीच नाही ना, विनाकारण आमचं नाव कशाला हे करते तिथे? हां बरोबर आहे साहेब, हे सगळं मला कळतं, पण साहेबांना मी काय सांगणार असा विषय ना. अरे पण ते निवेदन तेच बनवताना त्याच वेळेस तुम्ही सांगायला पाहिजे ना, यांचं नाव नाही का? मी बोलतो साहेबांना, तुम्हाला फोन जोडून देतो फार तर. नाही नाही नाही, निवेदन म्हणजे लेखी आहे का तोंडी आहे सगळं? लेखी तोंडी सगळंच आहे. हा, मग त्यात माझं नाव कट कसं करणार तुम्ही आता निवेदनामध्ये? निवेदनमध्ये मी सांगतो साहेबांना, तुम्ही बोला साहेबांना माझं नाव काढा म्हणून, कट मारतील. तुम्ही ते निवेदन कट दुसरं तयार करा ना, माझं नाव घेऊ नका. हा. साहेबांचा आणि त्याचा विषय आहे ना ते. बरोबर आहे, पण मी त्यांना बोलतो साहेबांना. त्यांना म्हणा साहेब, आम्ही तर उत्ताने प्रश्न नाही, तुम्ही फक्त कॅन्टीनचा विषय का रेस्टिंगचा पण विषय घ्यायचा? काय काय विषय घेतला? काय आता त्यांनी निवेदन काय केलं मी वाचलं नाही आहे, ते आतच आहे निवेदन. फक्त मला दाखवलं त्याने ओझरतं सगळं, त्यात तुमचं नाव दिसलं मला. नाही नाही, रेशनिंगचं पण आहेत का व्यापारी त्यात? कॅन्टीन आहे, रेशन आहे, जीएमच्या खरेदी तुमचं सगळं आहे. ते एक काम करा त्याच्यामध्ये, मग ते त्याच्यामध्ये पुढे साहेबांनी माझं नाव नका, माझं पण नसतं त्याच्यात. तुम्हाला पण आम्हाला काय फायदा होईल साहेब सांगा? फायदा करणार की? तुम्हाला बोललो ना काल मी, फायदा करून देणार ना 100%. ठीक, मी बोलतो साहेब. शेट्टी साहेबांना. हा बोलतो. ठीक आहे. ओके. आणि ईडी जे नवीन आलेले त्यांना भेटायला या म्हणून विषय करून टाकू ना, चर्चा करू सरांशी. ठीक आहे. ठीक आहे साहेब. ओके साहेब, बोलणं करून दे लवकर. देतो. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.